बातमी आता ठाकरेंच्या शिवसेनेची आज रात्री 8 वाजता बैठक पार पडतीये। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक होतीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ही बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक होणार आहे रात्री 8 वाजता दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काही जागांची चाचपणी केली जातीये शिंदेंच्या शिवसेनेकडून। आज मात्र दसरा मेळाव्यासंदर्भात रात्री 8 वाजता शिंदेंच्या शिवसेनेची बैठक होईल, का अपडेट आहे? नक्कीच लागवी दसरा मेळावा पार पडतो आणि दसरा मेळावा शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे यावेळी होतोय आणि त्यावर खास करून मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर हा दसरा मेळावा होत असल्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही बैठक बोलवली आणि या दसरा मेळाव्याची नेमकी तयारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे या संदर्भाची सगळी रणनीती काय असणार आहे याबाबतची बैठक अत्यंत महत्त्वाच्या सायंकाळी पार पडणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे आपल्या सर्व मुंबईतील पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करतील, कारण मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे, कारण शिवसेना फुटीनंतर पहिलीच ही महापालिका निवडणूक होते आणि त्यात एकनाथ शिंदे यांचं मुंबईवरचं जे कंट्रोल आहे ती किती असणार आहे या निवडणुकीतून दिसणार आहे। त्यामुळे अत्यंत लक्ष जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी सगळं मुंबई महानगरपालिका निवडणुकीत घातलं आणि त्यातच दसरा मेळावा येतोय। त्यामुळे दसरा मेळावा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा दसरा मेळावा संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिक आणि मुंबईतील शिवसैनिक जमणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांना सूचना देण्याचं काम जे या बैठकीत या मेळाव्यातून केलं जाणार। त्यामुळे या दसरा मेळावा अत्यंत नियोजित असावा यासाठी बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलवली आहे आणि आज सायंकाळी या बैठकीतून ते सगळ्या आपल्या पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत। अगदी उमेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।